संख्या काही ठिकाणी किंबहुना बऱ्याच ठिकाणी कमी होत चाललेली असली तरी देखील महाराष्ट्रामध्ये मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या जिल्ह्यांमध्ये काही कारणं असतील, निर्बंध थोडेसे शिथिल असतील, थोडंसं एक मोकळीक लोक जास्त घेत असतील, काही जिल्ह्यात रुग्णसंख्या हलकीशी वाढताना दिसते आणि ती मला थोडीशी काळजीची गोष्ट वाटते. कारण शहरी भागामध्ये हे प्रमाण कमी होताना दिसतंय, ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण हलकं वाढताना दिसतंय. हे प्रमाण आता आपल्याला ताबडतोब थांबवावं लागेल. ह्याचं कारण असं की आपण जो एक अनुमान आहे आपल्याकडे की तिसरी लाट येऊ शकते, तिसरी लाट येऊ शकते, मग तिसरी लाट कोणात येणार, कोणावर लहान मुलांमध्ये येणार का, आणखीन कुठे येणार का, तर तिसरी लाट ही अशी काय तारीख सांगून येणार नाही आहे. किती दिवसांनी येणार हे सुद्धा अनुमान आपल्याकडे नाही. हे संपूर्णपणे आपल्या वागणुकीवरती अवलंबून असणार आहे. व्हायरस तर आजही आहे. एक मुळामध्ये महत्त्वाचा फरक आणखीन लक्षात घेण्यासारखा आहे की गेल्या वेळेला जी लाट आली होती त्या लाटेतला व्हायरस आणि ह्या लाटेतला व्हायरस ह्याच्यामध्ये एक फरक पडलेला आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्याकडे म्युटेशन झालेलं आहे, म्हणजे त्या विषाणूंनी आणखीन एक अवतार घेतलेला आहे आणि आता हा नवीन अवतारधारी विषाणू जो आहे त्यांनी अन्य काही देशांसमोर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे की हिंदुस्थानातून आलेली लोक हे व्हायरस तर घेऊन येत नाहीत ना. कारण हा जो व्हायरस आहे तो फार वेगाने पसरतो, झपाट्याने ग्रासून टाकतोय. म्हणजे संसर्ग किंबहुना संसर्गित करण्याचा जो वेग आहे तो गेल्या विषाणूपेक्षा प्रचंड आहे, काही पटींमध्ये आहे. तो पटकन पसरतोय, वेगाने पसरतोय, झपाट्याने पसरतोय आणि एकदा का ग्रासलं तर आणखीन एक गोष्ट थोडीशी या काळामध्ये लक्षात आलेली ती म्हणजे झपाट्याने तो ग्रासून टाकतोय, मात्र बरं व्हायला किंबहुना रुग्णाला बरं व्हायला उशीर लागतोय. ऑक्सिजनची आवश्यकता ही यावेळेला नक्कीच वाढली, कारण संख्या वाढली होती. जशी ऑक्सिजनची आवश्यकता वाढली त्याचप्रमाणे ऑक्सिजनची आवश्यकता नुसतीच वाढली नाही, तर ऑक्सिजनची आवश्यकता काही काळ म्हणजे दीर्घकाळ लागली. एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता लागलीच तर काही जण सुदैवी आहेत ते पटकन त्यातनं निघाले बाहेर, पण काही जण हे ज्याला आपण लॉंग कोविड म्हणतो ते रुग्ण ह्या वेळेच्या लाटेमध्ये थोडे प्रमाणात गेल्या वेळेपेक्षा जास्त आढळत आहेत. तर ही एक नाही म्हटलं तरी तुम्हाला मी वस्तुस्थिती सांगितली की गेल्या वेळेची लाट आणि ह्या वेळेची लाट. आता तिसरी लाट त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगणारच आहे. पण ह्या निमित्ताने आता मध्ये हा जो काही उतार आलेला आहे त्या उतारामध्ये आपल्याला गेल्या वेळेला असं वाटलं होतं की किती वाढले, हां ठीक आहे दिवसाला 24,000 सापडले होते ना, त्याच्यापेक्षा पण कितीतरी आपण बेड्स वाढवलेले आहेत. त्या बेडची पण संख्या माझ्याकडे आहे, मी तीही तुम्हाला तेव्हा सांगितली होती की साधारणतः आता टेस्ट करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत ह्या अगदी सुरुवातीला 2-1 होत्या, ह्याही तुम्हाला माहिती आहेत. आता सुमारे 600च्या आसपास आपण प्रयोगशाळा संपूर्ण राज्यात, मग RT-PCR आहेत, रॅट आहेत, आणखीनही काही किट नवीन नवीन बाजारात येत आहेत. ही सगळी केंद्र किंवा प्रयोगशाळा पण चालू केलेल्या आहेत. ICU बेड्स वाढवलेले आहेत, ऑक्सिजन बेड्स वाढवलेले आहेत. साधारणतः गेल्या वेळेला 3,60,000 होते ते आता 4-4.5 लाखापर्यंत एकूण बेड्स गेलेले आहेत. हे जरी सगळं करत असलो तरी एका गोष्टीची आपल्याला फार आवश्यकता आहे आणि ती जेव्हा आता यावेळेला जाणवली ती म्हणजे ऑक्सिजन. मला अजूनही ते दिवस आठवले का घाम फुटतो. ऑक्सिजन आता काही तासापुरताच राहिलेला आहे, ऑक्सिजन केवळ आज रात्रीपुरताच राहिलेला आहे. अशी जेव्हा फोन हॉस्पिटलमधनं किंवा जिल्ह्यातनं येत होते तेव्हा संपूर्ण आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे धाबे दणाणत होते. करायचं काय हा मोठा प्रश्न होता. ह्याचं कारण तुम्हाला सर्वांना मी मागेही सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात ऑक्सिजन निर्मितीची क्षमता ही साधारणतः 1200 मेट्रिक टन आहे, 1200 ते 1250. आता आणखीन त्याच्यामध्ये काही जणांनी जसं काही साखर कारखान्याने ऑक्सिजन निर्मिती सुरू केलेली आहे, काही हॉस्पिटलमध्ये PSA प्लांट लागलेले आहेत. असे सगळे मिळून एक 1250 होतं तर 1300 पर्यंत गेलेलो असू. पण प्रत्यक्ष आपल्याला यावेळेला ऑक्सिजनची आवश्यकता लागली ती 1700 मेट्रिक टन दर दिवसाला. म्हणजे आपण निर्मिती करत होतो 1200, त्याच्यामध्ये 500 अधिक लागले. बरं, या 1200 मध्ये आपण उद्योगाचा ऑक्सिजन, ज्या उद्योगाला ऑक्सिजनची आवश्यकता लागते तो ऑक्सिजन पूर्ण बंद करून संपूर्ण ऑक्सिजन आरोग्यासाठी आणि या रुग्णांसाठी वापरला. तोही कमी पडला आणि मग मात्र जी काय आपली तारंबळ उडाली होती ही जामनगरमधनं मागो, भिलईतून मागो, रूरकेलामधून मागो, म्हणजे काही शेकडो ते काही हजारो किलोमीटर अंतरावरून आपल्याला ऑक्सिजन आणावा लागत होता. आजही तो आपण आणतो आहोत तसं पाहिलं तर.
आणि आपल्याला कल्पना आहे, आपण बातम्यात पाहिलं असणार की इथून रिकामे टँकर्स हे केंद्राच्या मदतीने एअरलिफ्ट करून ते जे ऑक्सिजन प्लांट बाहेरच्या राज्यात आहे तिथे नेत होतो आणि ते भरल्यानंतर मात्र आपल्याला ते रस्त्याने किंवा ट्रेनने आणावे लागत होते. ही संपूर्ण जी काय यातायात होती हे कशी आपण निभावून नेली ती त्या सगळ्या प्रशासकीय यंत्रणेचं एक कौतुक करावं लागेल. ऑक्सिजन ऑडिट करून ऑक्सिजनची गळती म्हणजे अतिरिक्त ऑक्सिजन जिकडे वापरला जात होता त्याच्यावरती निर्बंध आणले. हे सगळं फार तारेवरची कसरत होती. आणि मग माझ्या मनामध्ये आहे ते हेच आहे की जर का आत्ताचा जो अवतार बदललेला विषाणू आहे तो अजूनही पूर्ण त्याला आपण काबूत आणलेला नाही. गेल्या वेळेच्या उच्चांकाच्या बरोबरीने आज आपली रुग्णसंख्या आहे. यावेळेला तो जर का सुटला आणि काही पटीत आलेली लाट होती म्हणजे यावेळेला साधारणतः तुम्हाला कल्पना आहे 66-67 हजार रुग्ण हे दर दिवशी आढळत होते. म्हणजे गेल्या वेळेला 24,000 होते, यावेळेला 66-67 हजार दर दिवशी रुग्ण आपल्याला आढळत होते, पॉझिटिव्ह रुग्ण आपल्याला सापडत होते. हा आता विषाणू जर का सुटला आणि पुन्हा तशा ह्याच्यात तिसरी लाट आली तर बाकी सगळं बेड्स वगैरे आपण वाढू, डॉक्टरची कमतरता ही तशीच असणार आहे. ऑक्सिजनची कमतरता पडली तर मग मात्र आपल्याला फार कठीण जाणार आहे. त्याच्यामुळे ह्या काही गोष्टी ह्या आपल्याला लक्षात घेऊन पुढची पावलं ही खूप सावधतेने टाकावी लागणार आहे. बरं, हे कमी पडते की काय म्हणून ते आता नवीन आलेलं आहे म्युकॉरमायकोसिस, काळी फंगस. ही काळी जादू माहिती होती, काळी विद्या माहिती होती, आता काळी फंगस आलेली आहे. म्हणजे बुरशीसुद्धा काळी बुरशी म्युकॉरमायकोसिस. आता हा सुद्धा जो प्रकार आहे त्याच्यावरती सुद्धा आज साधारणतः आपल्या राज्यात 3-1 हजार रुग्ण त्याचे आहेत. ही काही साथ नाही आहे पण त्याची कारणं ही सुद्धा आपल्या लक्षात आलेली आहे. आपल्या टास्क फोर्समध्ये त्यातले सुद्धा तज्ज्ञ डॉक्टर मी गेल्या वेळेला सांगितलं आपल्या ठाण्याचे आशिष भूमकर, डॉक्टर आशिष भूमकर त्यांचा समावेश केलेला आहे. असे त्या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर आपण वेळोवेळी ह्या टास्क फोर्समध्ये घेतो आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेतो आहोत आणि उपाययोजना, उपचार पद्धती कशी असायला पाहिजे, कशामुळे म्युकॉरमायकोसिस होतो. तर एक जे कारण त्यांनी सांगितलं ते म्हणजे साधारणतः या कोविडच्या काळात म्हणजे ज्याला कोविड होतो, करोना होतो, त्या रुग्णामध्ये साखरेचं प्रमाण वाढतं. हा करोनाचा एक कदाचित साईड इफेक्ट असेल. आणि साखरेचं प्रमाण वाढलं असताना जर जास्त प्रमाणात आणि जास्त काळासाठी स्टिरॉइड दिलं गेलं तर मात्र म्युकॉर तर हवेमध्ये आहे, ही फंगस तर हवेमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये आपल्या रक्तात जे फ्री आयन तयार होतं ते त्याला आकर्षित करतं आणि तिथून म्युकॉरमायकोसिसला सुरुवात होते. मग हे कारण त्यांनी सांगितलं. आणखीन काही कारण आहे का, आणखीन काय करू शकतो, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण डॉक्टरना सांगतो आहोत. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट नव्याने आपण केलेली आहे ती म्हणजे नवीन एक संकल्पना मी मांडली आणि तिला ते यश येते. माझा डॉक्टर. माझा डॉक्टर म्हणजे काय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्या कुटुंबाला एक फॅमिली डॉक्टर असतो. काही सर्दी खोकला वगैरे काही झालं तरी आपण पटकन डॉक्टर मला जरा खोकला आलाय काय करू, डॉक्टर मला कालपासून असंच होते काय करू. हा माझा डॉक्टर हा एक असतो आणि ह्या डॉक्टरना आपल्या कुटुंबातील जवळपास सर्व सदस्यांच्या तब्येतीची एक माहिती असते. कोणाला कसली ॲलर्जी आहे, कोणाला काय होतं, काय औषध दिलं तर काय त्याला चालतं, काय दिलं तर चालत नाही. त्या डॉक्टरना मी आवाहन केलं. जवळपास काही हजार डॉक्टर म्हणजे सगळे जर का पकडले तर लाखाच्या आसपास डॉक्टर्स, त्यांच्याशी जसा मी आपल्याशी संवाद साधतो